कोल्हापूरमधल्या चंदगड शहरातल्या नागरिकांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये फांद्याला रोवून बांधकाम विभागाचा निषेध नोंदवला। तहसील प्रशासकीय इमारतीजवळ खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली। खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचते, त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय। 2 दिवसात खड्डे न भरल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जळगावच्या पाचोऱ्यातील माहेजी किरणा नदीपात्रातून शासकीय गाळ निधी मिश्रित ठेवण्याच्या नावाखाली 100 पटीने अनधिकृत वाळू उपसा केला जातोय। वाळू उपशासाठी 5 पाणबुड्यांच्या साह्याने अनधिकृत वाळू उपसा होतोय। अनेक वेळा महसूल विभागाला निवेदन देऊनही उपयोग होत नाहीये। 30 जुलैला ग्रामस्थ त्यामुळे उपोषण करणार आहेत। धुळे जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर माळी या शेतकऱ्यानं चक्री फळभाजीची लागवड केली आहे, मात्र चक्री फळभाजीला प्रति किलो 5 रुपयांपेक्षा अधिक भाव मिळत नाहीये। यामुळे शेतकऱ्यानं चक्रीच्या बागायतीत शेळ्यांसह गुरांना चरण्यासाठी सोडले। भावाअभावी चक्री परवडलीच नसल्याची वेदना ज्ञानेश्वर माळी यांनी मांडली। इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील मुख्य मार्गावर भव्य शोभायात्रा काढण्यात आली। महापालिकेच्या विविध विभागांच्या वतीनं अनेक महत्त्वपूर्ण सेवा सुविधा दिल्या जातात। अधिकारी कर्मचारी पारंपरिक पोशाख परिधान करण्यात आला होता। शोभायात्रा पाहण्यासाठी शहरवासियांनी दुतर्फा गर्दी केलेली। वणीगडावर गुप्त नवरात्रीनिमित्त शिवशक्ती महायज्ञ आणि शिवमहापुराण कथा सप्ताह आयोजित करण्यात आला। या महायज्ञाला देशभरातून साधू महंतांसह मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात। गडावरील भक्तगण हॉलमध्ये शिवमहापुराण कथा आणि शिवशक्ती महायज्ञ शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात सुरू आहे। जगद्गुरू तुकाराम महाराज आणि त्यांचे शिष्य श्री संत निळोबाराव महाराज या गुरुशिष्य पादुका भेट सोहळा उत्साहात पार पडला। या पादुका भेटीची वाट पाहत असलेल्या लाखो वारकऱ्यांनी डोळे भरून या सोहळ्याचा आनंद लुटला। यावेळी एकोबा तुकोबा निळोबा या नामघोषात इंदापूर परिसर भक्तिरसात बुडाला होता। सांगली जिल्ह्यातील विटा शहरामध्ये श्री रेवणसिद्धी पायी दिंडीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। श्री रेवणसिद्धी दिंडीला 26 वर्षांची परंपरा आहे। ही दिंडी गगनबावडा येथून विटा ते पंढरपूर असे मार्गक्रमण करते। यावेळी ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला महिलांनी रांगोळी काढून स्वागत केलं।